मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या कुटुंबातल्या एका जिव्हाळ्याच्या अशा विषयाबाबत. आपण अनेकदा गप्पांमध्ये किंवा कुठेही गेलो नातेवाईकांकडे तरी या विषयावरती सहजपणे बोलत असतो, परंतु त्याच्यावर आपल्याला उपाय सापडतोच असं नाही. तर ती समस्या हाच उपाय आपल्या समोर निदर्शनास येतो, आपल्या डोळ्यांसमोर दिसतो. मुद्दा हा आहे की जेव्हा जेव्हा आपण अनेकदा लहान मुलं असलेल्या घरांकडे पाहतो, त्या घरांमध्ये जातो, तिथलं वातावरण पाहतो, तेव्हा मूल रडायला लागलं किंवा हट्ट करायला लागलं की त्याच्या हातामध्ये एक नवं खेळणं आपण देतो. पूर्वीची खेळणी वेगळी होती, पण हल्लीची खेळणं वेगळं आहे. ते खेळणं दिलं की ते मूल शांत होतं. त्या खेळण्यावरती मूल गेम पाहायला लागतं किंवा वेगवेगळे व्हिडिओज पाहायला लागतं. बरोबर ओळखलात तुम्ही. हे खेळणं आहे आपल्या सगळ्यांच्या हातात जे आहे तेच मोबाईल. आता म्हटलं तर हा तात्पुरता उपाय आहे. म्हटलं तर मूल तात्पुरतं शांत बसतं, त्याचं मनोरंजनही होतं आणि आपल्याला गप्पा मारता येतात पाहुण्यांना किंवा ज्येष्ठ मंडळींना. मात्र हा कायमस्वरूपीचा उपाय नाही. त्याच्यामुळे दूरगामी दुष्परिणामच होतात, असं सातत्यानं निदर्शनास आलंय. मोबाईलच्या अतिवापरानं मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय आणि स्क्रीन टाइम वाढल्यामुळं मुलांमध्ये अनेक विकार, त्यांची मानसिकता, त्यांची शारीरिक वाढ या सगळ्याच गोष्टींवर दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. या आणि अशा सगळ्याच मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत या क्षेत्रातील अभ्यासिका आणि तज्ज्ञ डॉक्टर मृदुला कुलकर्णी खैरनार मॅडमशी. कुलकर्णी मॅडम, मी आपलं या टॉक शो मध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर. काय सांगाल या नवीन समस्येबाबत? आपण जिथं जातो तिथं लहान मुलांकडे मोबाईल सोपवला जातो आणि मग मूल शांत होतं. हे योग्य आहे की अयोग्य आहे? तुमच्या नजरेतून सांगा. तसं पाहिलं तर हा विषय आता सगळ्यांनाच माहित आहे. खरं तर लहान मुलांना मोबाईल देणं हे अयोग्यच आहे. आणि त्यामध्ये मी असं सांगेन की म्हणजे आपल्याला तुम्ही म्हणता, आता मी माझा डॉक्टरी पेशा आहे. मी साधी गोष्ट एक सांगते तुम्हाला की आता साधारण ह्या अलीकडच्या काळात आपल्याला दिसतं की पेशंट म्हणजे आई तपासायला येते, बरोबर एखादं छोटं बाळ मूल असतं आणि आम्ही म्हणतो त्यांना की बाळाला घ्यायला किंवा थांबायला कोणी नाहीये का सांभाळायला, तर म्हणतात नाही मोबाईल दिला की तो बसेल, मी आतमध्ये आरामात तुमच्याशी बोलू शकते. हे पाहिल्यावरती असं लक्षात येतं आणि अर्थातच अयोग्य आहे अगदी. अर्थातच अयोग्य आहे. ही सवय लावणं हे मुळातच पालकच सवय लावतात आणि नंतर मग ते वाढीस लागल्यानंतर पुन्हा तक्रार सुरू होते की आमच्या मुलाला फार मोबाईलची सवय लागली, ही सोडवायची कशी? तर आपण त्यावरती चर्चा करूया की मुळात किती ते किती वयाच्या मुलं, आता काय होतंय, अगदी लहान मुलापासूनही 2 वर्षाच्या मुलांपासूनही मुलं युट्यूबवरचे व्हिडिओज किंवा कसं गेम खेळायचं हे त्या मुलांना माहिती झालंय. हे व्यसन सोडवायचं कसं आणि याचा लहान मुलांच्या मानसिकतेवर, शरीराच्या वाढीवर कसे परिणाम होतात? तसं पाहिलं तर खरं तर अगदी बाळ जेव्हा लहान असतं त्या वेळेपासूनच त्याचा स्क्रीन टाइम सुरू होतो. म्हणजे पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर असं होतं की आपल्याला लहान मुलाला घेऊन गॅलरीत गेले, अंगणात फिरलंय, चिव दाखवल्या, फुलं दाखवली आणि त्यामध्ये आपण बाळाला खायला घालत होतो. एक एक घास भरवत होतो. आपण म्हणायचो पण त्याला की हा कावचिवचा घास आहे. म्हणजे पूर्वी आजी आजोबांनी ह्या पिढीने आपल्याला अशाच पद्धतीनं वाढवलं होतं. पण आता जर बघितलं तर जनरली काय दिसतं, कुठेतरी छोट्या खुर्चीत असेल, छोटी टेबल खुर्ची असेल, मांडीवर घेतलेला असेल, पायावर घेतलेला असेल, पण तो मोबाईल, टॅब किंवा टीव्ही हा लावलेला असतो. बाळ ते बघत बघत, खेळत खेळत करत असतं आणि आई भराभर त्याच्यामध्ये तोंडामध्ये चमच्याने आपल्या हे घालत असते. मग त्या ह्याच्यात त्या बाळालाही पोट भरल्याचं कळत नाही आणि तेव्हा त्याचा स्क्रीन टाइम सुरू झालेला असतो. हे साधारणतः पालकांच्या नाही लक्षात येत. त्यांच्या दृष्टीने कडकड नाही ना करत, शांतपणे खातंय ना, जे प्रमाण सांगितलंय डॉक्टरांनी तेवढं जातंय ना ह्याच्यात, हे कॅल्क्युलेशन कदाचित असावेत आणि त्यामुळं हा पॉइंट तिथूनच सुरू होतो की त्यावेळी त्याला कळत नसतं, पण काहीतरी रंगीत हालचाली, वेगवेगळे रंग येत आहेत, लाईट दिसत आहेत, स्वाभाविक आहे की त्याकडे ते आकर्षिलं जातं आणि मग बाळाचं ते स्क्रीन टाइमचा हे सुरू होतो, वेड सुरू होतं.
त्याच्यानंतर जर म्हणाल हम्म, तर हम्म, हम्म, थोडासा मोठा वयोगट होतो आणि त्यावेळी तुम्ही म्हणालात तसं की खेळायला म्हणून दिलं जातं की आपल्याला त्रास नको किंवा बाहेर गेलं तर हम्म, थोड्या आजकाल अशी मोकळं अंगण आणि हे पण राहिलेलं नाही तर थोडे रिस्क पण आहेत काही गोष्टी आहेत फॅक्ट पण त्यात की त्यामुळे बाहेर सोडणं मुश्किल होतं आणि मग अशा वेळी विचार केला जातो की जाऊ दे मोबाईल देतो घरात खेळत बसेल मग तेव्हा कुठेतरी हम्म, 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 कार्टून्सची आवड लागते ते बघत बसलं जातं आणि आईची कामं होतात किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर तेच होतं अशा गोष्टी होतात आणि तो एक प्रकारे इग्नोरन्स थोडासा वाढत जातो त्यानंतर मग ते शाळेत हम्म, जातात हम्म, म्हणजे मी थोडा ह्याचा जर अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की प्राथमिकला याला शाळेत गेल्यानंतरही आल्यावर एकतर कार्टूनचं वेड असतं मग टीव्ही लावून दे किंवा दुसरं हम्म, घरात जर 4 लोक असतील आणि टीव्ही आपल्याला मिळणार नाही वाटलं तर मग मात्र अशा वेळी टॅब किंवा मोबाईल ह्या गोष्टींकडे असतो हट्ट असतो आणि मग त्यासाठी मुलं खूप हम्म, अग्रेसिव्ह पण बनतात की ते पाहिजेच आणि तो हम्म, त्यावेळचा हम्म, हम्म, वेळ हा त्यांचा त्याच्यात जातो आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे मग शाळांनीच ऑफिशियल सांगितलेलं असतं हे प्रोजेक्ट करून आणा हे करा आणि आता नाही म्हटलं तरी ही जनरेशन पण अशी आहे की त्यांना ती माहिती घेणं आणि करणं ह्यासाठी मोबाईल त्यांच्या हातात द्यावाच लागतो पण थोडंसं हम्म, तारतम्य हम्म. त्याच्यात आलं पाहिजे किंवा त्याच्या दुष्परिणामांकडे पण आपण जरा बघितलं पाहिजे असं मला वाटतं अगदी महत्वाचं विधान करताय तुम्ही की टप्प्याटप्प्यानुसार वाढत जाणारा हे मोबाईलचा वापर हा काही ठिकाणी अत्यंत गरजेचीच बाब झालेली आहे. काही ठिकाणी ते जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे. तर काही ठिकाणी मात्र काही मुलं आणि पालकांमुळे वाहवत गेलेली आहेत. हे अगदीच बरोबर आहे. मला मॅडम थोडं पुढे जाऊन असं विचारावं वाटतं की या सगळ्या गोष्टीला एक दोन घटना किंवा दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत असाव्यात असं मला माझं निरीक्षण सांगतं. पहिली म्हणजे एकतर कुटुंब व्यवस्था पूर्वी आई वडील घरात असायचे आजी आजोबा असायचे काका काकू मावस बरेच लोक असायचे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलाला खेळायला किंवा त्याला व्यक्त व्हायला किंवा त्याला रमवायला अनेक साधनं होती. आता छोटी कुटुंब पद्धती झाली केवळ आई वडील असतात आणि त्यामुळे मुलांना वेळ कोण देणार तर मग मुलांना वेळ द्यायला असतो तो मोबाईल. दुसरं एक निरीक्षण असं आहे की बाहेर मुलांनी जे खेळायला जायला हवं असतं ज्या वयामध्ये मैदानामध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये तर मित्रमैत्रिणीही कमी झालेत फ्लॅट संस्कृतीमुळे आणि मैदानही कमी झालीत शहर संस्कृतीमुळे. तर या दोन्ही घटनाही त्याच्यावर इम्पॅक्ट करतात का? आपलं काय निरीक्षण आहे? हो नक्कीच सर अगदी बरोबर आहे पूर्वी हा प्रश्न नसायचा की खेळायला कोण आहे किंवा खेळातल्या हं, पाहिजे अशा कदाचित त्यांना त्यावेळी अपेक्षा किंवा तशी ओढही नसायची कारण घरातच तेवढे लोक असायचे त्यामुळं आणि हं, हं, आजूबाजूला असणाऱ्या आपल्या आत्ताची फ्लॅट संस्कृती आपण म्हणू अलिप्तता आलेली असते आणि ह्या गोष्टींमुळे पटकन मिक्स होत नाहीत मुलं आणि म्हणून मग आपल्या आपल्या हं, घरात दार बंद करून तर मग त्यांना दुसरं साधन काय म्हणूनही ते खेळायला दिलं जातं आणि त्याच्यात दुसरं असं आहे की कुठेतरी त्या आभासी जगात पण ते त्यांना अपील होत असतं की निर्जीव ह्याच्याशी हं, खेळण्यापेक्षा हं, ह्यातनं आपल्याशी काहीतरी खेळतंय आपल्याला काहीतरी मिळतंय छोट्या हं, छोट्या अचिव्हमेंट्स असतात की पुढे गेम खेळतात तेव्हा आणि मग त्याच्यातून त्यांना समाधान मिळतं म्हणून मग हे वेड किंवा ऍडिक्शन वाढत जातं हं, 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 हं. मुळातच बालमानसशास्त्र असं सांगतं की मुलांना व्यक्त व्हायला किंवा कुणीतरी आपल्याशी बोललं पाहिजे अशी एक मानसिकता त्यांची असते. त्यामुळं घरातले आई वडील जर व्यग्र असतील कामामध्ये आपापल्या दिनक्रमामध्ये जर व्यग्र असतील तर मुलं एकाकी पडतात आणि मग मुलांना बोलण्यासाठी ते लाईव्ह तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की लाईव्ह काहीतरी हवं असतं म्हणूनही मुलं त्याकडे अट्रॅक्टिव्ह होतात. परंतु मी मगाशी जो मुद्दा सांगितला की मैदानं कमी झाली खेळण्यासाठी उपलब्ध नाही मग या खेळांकडे जर मुलांना आकृष्ट का करत नाहीत पालक की जा खेळायला मैदानामध्ये किंवा जा या गोष्टी त्या गोष्टी केल्या तर कदाचित त्यांचा स्क्रीन टाइम कमी होऊ शकतो का? हो सर ऍक्च्युली तुमचा पहिला हे जे तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये असं आहे की अगदी युनिसेफने सुद्धा सांगितलंय की बेबीज नीड ह्युमन्स नॉट स्क्रीन हा हं, खूप मोठं हं, हं, निरीक्षण त्यांनी सुद्धा नोंदवलेलं आहे की तुम्ही बाळांना ह्युमन बिईंग पाहिजेत की ज्यांच्यामध्ये ते व्यक्त होऊ शकतात वाटलं जाऊ शकतात आणि पूर्वीच्या गोष्टींच्या ह्याच्यानुसार जर बघितलं तर जेव्हा आपण व्यक्ती संवाद ह्या गोष्टी ठेवतो स्पर्श असतो बोलणं असतं तर हं, त्यातून हं, मुलांच्या जाणीवा ह्या जास्त चांगल्या डेव्हलप होतात हे पूर्वीचं ऑब्झर्वेशन होतं आणि आताच्या ह्याच्यामध्ये तसा तो अभाव जाणवतो हे एक मोठं निरीक्षण जे हं, लक्षात येते आपण चर्चा केली ह्या गोष्टींमध्ये
त्याच्यामधून मुलाला हं, 1 ते 4 शब्द समजणं किंवा ह्याला आपण घरात हे म्हणतो, हा प्रमाण शब्द आहे, आपल्या ह्याच्यात हा असा घरात वापरला जातो किंवा इतर बोली भाषा, ह्या सगळ्या गोष्टींचे एक संस्कार म्हणायचो आपण पूर्वी यांना. पण ह्या सगळ्यामुळे मुलं एंगेज राहत होती. त्यांचं ग्रास्पिंग चांगलं असताना त्यांना विविध विषय मिळत होते. आता प्रॉब्लेम असा येतो की विषय असतं, वैविध्य असतं, पण त्याच्यामध्ये शेअरिंग हं, नसतं किंवा त्याच्यासाठीचा कोणाचा स्पर्श, बोलणं, व्यक्तता हे जे तुम्ही म्हणालात ते नसतं आणि ते मूल एकटं एकटंच ते हं, एन्जॉय करत असतं. हा आत्ताच्या हं, 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 मोबाईलच्या हं. आणि व्यक्तीच्या याच्यामधला फरक नक्कीच आहे. आणि मुलांनी जर म्हणजे हे अगदी. व्यक्त व्हायचं किंवा त्यांनी जर स्वतः ह्या गोष्टी शिकायच्या, तर आपल्याला घरातल्या पालकांना अगदी जरी समजा टायमिंग आणि वेळेचा प्रॉब्लेम येत असेल, तर घरात जे कोणी अवेलेबल आजी आजोबा असतील किंवा मग अशा वेळेला हं, आपण हं, म्हणतो क्लासेसचा वगैरे अतिरेक होतो. पण मग जवळपासचे काही छंद हे होणारे, मुलांच्या छंदांचा जोपासना होईल असे क्लासेस असतील, ग्राउंड असेल, पण अशा गोष्टी की जिथं सुरक्षेचा हं, विचार होऊन आपण 1 तास 1.5 तास तरी त्यांना पाठवू शकतो, हे नक्की करायला पाहिजे. हं. तरच तो ह्याचा स्क्रीन टाइम नक्की कमी होईल. हं, 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 हं. बरोबर. मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये जर रमण केलं, तर निश्चितच त्यांचा मोबाईलकडं किंवा टीव्हीकडचा ओढा कमी होईल आणि स्क्रीन टाईम कमी होऊ शकतो. फार महत्त्वाचं सांगताय तुम्ही. मला याला जोडून असं सांगावं वाटतं, की बऱ्याचदा काय होतं, की अनेक घरांमध्ये आता हे आपण जी समस्या मांडतोय, ही जवळपास 90% घरांमध्ये असते. मात्र 10% घरं अशी पण आहेत, 10% आई-वडील, पालक असे पण आहेत, की मुलांना जाणीवपूर्वक हाताशी वेगळ्या गोष्टी देतात. ते हाताशी मोबाईल ठेवत नाहीत. बालमानसशास्त्र असं सांगतं म्हणजे तुम्ही अधिकपणे त्याच्यावर प्रकाश टाकू शकाल, की मुलांच्या हाताशी जी वस्तू दिली जाते, त्याच्याशी त्याचं सख्य, त्याच्याशी त्याची फ्रेंडशिप, त्याच्याशी त्याची मैत्री अधिक घट्ट होते. त्याच्या हाताजवळ टीव्हीचा रिमोट ठेवला, तर तो टीव्हीच जास्त पाहणार. त्याच्या हाताशी मोबाईल जास्त ठेवला, तर तो मोबाईल जास्त पाहणार. त्याच्या हाताशी तुम्ही जर पुस्तकं ठेवली, तर तो पुस्तकं चाळणार. तर हाही पर्याय खरंय. अवलंबून पाहायला नवीन पालकांना, कारण पुस्तकं ही सचित्र पुस्तकं आलेली आहेत. वेगळी मनोरंजनात्मक पुस्तकं असतात. ती नक्कीच. जर त्याच्या एकदा चाळेल, दुसऱ्यांदा चाळेल, तिसऱ्यांदा चाळेल, नंतर त्याला ती सवय लागेल. याबाबत काय सांगाल? नक्कीच सर. ह्या आपण जे काही उपाय म्हणतो, की हे सगळं टाळण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा मग तसं जर आपण उपायांकडेच डिटेल बघितलं, तर पहिली गोष्ट अशी आहे, की कुठलंही मुलं ही अनुकरण प्रिय आहे. त्यामुळं सगळ्यात पहिली सुरुवात पालकांपासून केली पाहिजे. अगदी घरातल्या माणसांनी मुलांसमोर सतत मोबाईल घेऊन बसलं, तर हा आपोआप अनुकरण हं, होणार आहे आणि मग मुलं अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळं सगळ्यात पहिले आपल्याला बदलणं गरजेचं आहे, की आपण घरात गेल्यानंतर की माझं एक होतं काय, की मी ऑफिसला आहे आणि मग तिथं हे करावं लागतं आणि आता मला विरंगुळा म्हणून मोबाईल हे करायचा आहे, सोशल मीडिया बघायचंय. ह्या गोष्टीनं कुठेतरी की पुढची पिढी जर आपल्याला चांगली घडवायची आहे, तर आपल्याला थोडंसं सोसलं पाहिजे. हा विचार तिथं नक्कीच पाहिजे. आणि पालकांनी स्वतः हं, हं, बदलणं आवश्यक आहे, की आल्या आल्या मोबाईल आपणच ठेवून दिला, की त्याला महत्वच दिलं नाही. मुलांसमोर टोटली की हे म्हणजे सर्वस्व नाही, ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये, हे जर त्यांना समोर दिसलं, तर नक्कीच ते त्याच्यापासून थोडेसे दूर होतात. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचा आपण वापर करणार आहोत. तो आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही, असा जर थोडासा दृष्टिकोन त्यांनी दिला, की बांधलं गेल्यासारखं सतत जे मोबाईलच्या मागे असतात, ते नक्कीच कमी व्हायला मदत होईल पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे घरात आपण वेळ घालवतो तेव्हा तुम्ही म्हणालात तसं की छोटी मुले असतात, सचित्र पुस्तकं अतिशय उत्तम आहेत. त्यांनी 4 वेळा बघतील, 5 वेळा बघतील आणि नाही समजलं तरी कुठेतरी त्यांच्या मेमरीमध्ये त्याचं ते चित्र, त्याचा इम्पॅक्ट हा राहिलेला हं, असतो हं, आणि क्युरिओसिटी वाढते. हं, त्यामुळे ते त्याच्यावर पुढे जास्त वाचायचा प्रयत्न करतील. हे अगदीच नक्की आहे. आणि थोडी मोठी मुलं असतील तर मी म्हणेन की पालकांनी थोडं अजून इनिशिएटिव्ह घेऊन 1 आठवड्याला एखाद्या छोट्या पुस्तकाची पुन्हा बालक होऊन अगदी आमच्या आईपासून असेल किंवा छोटी पुस्तकं असतील कुठलीही, त्यांचं वाचन हं, करून हं, जर हं, त्यांनी डिस्कस केलं मुलांशी, की एक थोडीशी छोटीशी चर्चा त्यांच्या लेवलला, तुला काय कुठला धडा, कुठली गोष्ट ह्यातली आवडली, आपण ह्यातलं काय करू शकतो, तू काय करशील, अशा पद्धतीनं जर त्याच्याशी बोललं, तर त्याची ती गोडी पण वाढेल. की ज्याच्यातनं आनंद मिळतो, आपल्याला शाबासकी मिळते, आपले पालक छान बोलतायत त्याच्यावर आणि आपल्या बरोबरीनं ते पण वाचतायत. हे जर कळलं, तर नक्कीच मूल त्यात रमणार आहे. आणि मग त्याच्याबरोबर इतर हं, ऍक्टिव्हिटी हं. आहेत आपल्याला वेगवेगळे आपण ह्याचं चित्र काढून रंगवायला सांगू शकतो.
मणी ओवणं आहे, छोटी छोटी फुलं करणं आहे, अशा अनेक ऍक्टिव्हिटी त्यांना शाळेत पण हे गोष्टी शिकवल्या जातात. पण आपण ते फक्त शाळेपुरतं हम्म. मर्यादित ठेवतो. आपण जर त्याचा उपयोग घरात पण करून घेतला, की चल आपण तुला हे शिकवलंय तर आपण परत एकदा ह्या सगळी फुलं करून बघू, तुझी फुलं आपण इथं ठेवू, अशा काही गोष्टींमध्ये त्यांना रमवलं तर नक्कीच त्यांचा हा टाइम कमी होईल. की मोठी मुलांची आपण म्हणतो की शाळेने प्रोजेक्ट दिलेत. पण होतं काय प्रत्येक वेळी म्हणजे एक 4-5 दिवस जर तो प्रोजेक्ट चालणार असेल, तर प्रत्येक वेळी मूल ते स्क्रीन ह्याच्यावर जातं, स्क्रीन टाइम होतो, वाढतो त्याचा, बघितलं जातं, Google बघ, हे बघ, ते बघ. त्यापेक्षा जर आपण एकदाच एखाद्या ह्याची 4 ह्याची प्रिंट काढून ठेवली आणि जर ती छोट्या ह्यांच्यामध्ये असं हम्म. खूप मोठी पुस्तकं आणि खूप कागद असा हे पण मला म्हणायचं नाही. पण जेव्हा छोटी मुलं असतात त्यांना एक तात्पुरतं छोटंसं हवं असतं कुठली गोष्ट, तर एक 2 इमेजेस, 4 ह्याची माहिती असं जर आपण एखादी प्रिंट काढून ठेवली आणि त्याची फाईल केली, त्याचा रेफरन्स घेऊन मूल लिहायला पण शिकेल आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा ते वाचलं तर जास्त चांगलं राहील. हा पण एक उपाय करता येईल. अगदी महत्वाचं बरोबर अगदी खूप छान उपक्रम सांगताय हे अशा पद्धतीने जर पालकांनी थोडं मुलांना अट्रॅक्ट केलं आणि थोडा स्वतःतला कंटाळा कमी केला मुलांवरती थोडे एफर्ट द्यायला अधिक सुरुवात केलं अर्थात पालकांच्याही मर्यादा आहेत हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये दोघांचं समजा जर नोकरी असेल दोघांचे व्यवसाय असतील तर मुलांकडे लक्ष देणं तितकंसं सहज साध्य होत नाही आणि मग या सगळ्या गोची आणि ही सगळी कोंडी वाढत अगदी. जाते मात्र मॅडमनी जसं असं आता सुचवले अनेक उपक्रम तसे उपक्रम अधूनमधून करायला हरकत नाही ज्याच्यामुळे मुलांची मोबाईलची गोडी कमी होईल कारण आपल्याला ज्या अर्थाने किंवा ज्या अँगलने गोडी आहे मोबाईलची तशी मुलांना असण्याचं काही कारण नाही आपल्याला जी आमिष आहेत सोशल मीडियाचा आमिष आहे किंवा इतर काही आमिष आहेत मोबाईलची तशी त्या वयातल्या मुलांना असण्याचं काही कारण नाही त्यांना सोशल मीडियाचं सोर्स असण्याचं काहीच कारण नाही परंतु त्यांना सकस असं काही पर्याय मिळत नाही म्हणून ती मोबाईलकडे खेचली जात आहेत मात्र त्यांना सकस असा पर्याय जर दिला आपण मॅडम म्हणतायत तसं तर निश्चितच मुलांचा स्क्रीन टाइम कमी होईल आणि मोबाईलकडचा ओढा कमी होईल मॅडम मी जरा पुढच्या टप्प्यावर जातो आणि तुम्हाला काही विचारू इच्छितो की हे मोबाईल मधले हे व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा मोबाईल पाहिल्यानंतर अलीकडची जी लहान मुलांची जी पिढी आहे ती थोडी हिंस्र होत चालली आहे थोडी नकारात्मक होत चालली आहे त्याला कारण त्यातले व्हिडिओ आहेत कारण त्यातले जे शोज आहेत लहान मुलांचे जरी असले तरी त्यातले जे शोज आहेत ते नकारात्मकता पसरवणार आहेत थोडे हिंस्र असे आहेत त्याबाबत काय सांगाल थोडा जर सायंटिफिक त्याचा विचार आपण केला तर काय होतं ह्या स्क्रीन टाइम वाढल्यामुळं मोबाईल असेल टीव्ही असेल टॅब असेल याच्यामुळे काय होतं मुलांना तुम्ही म्हणाला तसं की आपल्याला जे काम आपल्याला जो उद्देश असतो वापरायचा तो त्यांचा नसतो मग त्यामुळे ते अननेसेसरी की जे त्यांना आपल्याकडे एक वयाच्या मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत आणि ह्या का ठरवल्यात नाहीतर जन्मल्याचं मूल आणि 40 वर्षाचा माणूस आहे हे सेमच राहिले असते पण वयोमान किंवा त्यांचा विकास हा जो काही सांगितलेला आहे त्या दृष्टीने त्यांनी त्या वयात काय करायचं काय नाही म्हणजे त्यांच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांवर कितपत त्याचा परिणाम होणार आहे त्यांची त्यावेळची शारीरिक वाढीची विकासाची कोणती स्टेज आहे आणि त्याच्यावर कुठल्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो हे याचा विचार करूनच ह्या स्टेजेस ठरवलेल्या आहेत त्यामुळे होतंय काय आता की बरोबर मुलातला एकदा त्याचं टेक्निक माहित झालं की आपल्याला ह्याच्यातनं काय पाहायचंय काय नाही कुठं जायचंय आणि त्या अननेसेसरी मी म्हणेन की काही कारण नसलेल्या गोष्टी पाहिल्यामुळं काय होतं की काही त्यातल्या आवडतात आणि त्या आवडल्यामुळे त्याचं एक स्वाभाविक म्हणजे मी थोडं शास्त्र सांगेन याच्या मागं की काही आपले हॉर्मोन्स हो असतात फॉर हो एक्झाम्पल आपण अगदी डोपामाइनचं घेतलं की जे कॉमनली हे केलं जातं की फील गुड हार्मोन आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उत्साह मोटिवेशन किंवा रिवॉर्ड म्हणतो आपण की अशा काही अचिव्हमेंट अशा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद जो काही आहे तर त्यावेळी डोपामाइनचा रोल असतो ह्या सगळ्यात आता मोबाईलमध्ये काय होतं अगदी छोटी स्टेप असते एखादं हे असतं आणि अशा कार्टून असतील किंवा पुढे जाऊन मोठ्या फिल्म असतील ह्या गोष्टींनी त्यांना त्या मुलाला जो काही एक आनंद होतो फील गुड हे सेन्सेशन जे येतं त्याच्यामुळे त्याचं काय व्हायला लागतं पुढे पुढे हे आपल्याला नैसर्गिक जर विचार केला तर अशा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला कमी असतात पण मुलांमध्ये हे रिपीटेडली त्यांनी मोबाईलशी वापरत वापरत गेल्यामुळे काय होतं ह्याचं पण एक सवय होते आणि कारण नसताना मेंदू आपला डोपामाइन सिक्रेट करणार आहे आणि त्याचं एक हायर लेवल होते आणि मग अशा वेळेला म्हणजे डोपामाइन हाय होणं आणि डोपामाइन लो होणं असं हार्मोनचं कुठलाही हे बॅलन्स जाणं हे हानिकारकच आहे आणि मग त्या दृष्टीने जेव्हा असे हाय होतात तेव्हा अग्रेसिव्हनेस वाढतो कारण नसताना मुलं आक्रमक बनायला लागतात हे कुठेतरी हार्मोनल इम्बॅलन्स झाल्याची लक्षण आहेत
सेम मी मुलींच्या हम्म, हम्म, बाबतीत म्हणेल, की काही गोष्टींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे त्या मुलींमध्ये एक वेगळा थोडासा विचित्रपणा म्हणू आपण, अनोळखी दिसतात, एकदम घाबरून तरी जातील किंवा एकदम अग्रेसिव्हली तरी होतील. अशा गोष्टी सुद्धा हम्म, हम्म, त्याच्यामध्ये जाणवतात. थोडीशी शरीराची वाढ, की आपण स्टिम्युलस मिळत असतो सतत. त्यामुळे ज्या वयात हम्म, आपले ग्रोथ किंवा सिक्रिशन नको त्या गोष्टी त्या त्या वयात यायला लागतात आणि मग तो एक प्रकारे आपण मिथ्या योग म्हणू शकतो, की तो प्रॉपर टाइमला झालेला हम्म, नाहीये आणि म्हणून मग त्याचे त्या हम्म. बॅलन्स गेलेले असतात हार्मोन्सचे आणि त्याचे परिणाम त्यांना शारीरिक, मानसिक होतात. हम्म, हम्म, हम्म. बरोबर, अगदी तुम्ही शास्त्रीय आधाराने हे सांगितलं की बऱ्याचदा मानसिक त्याची वाढ आणि एकूणच मानसिक परिणाम होऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टींना त्याला सामोरं जावं लागू शकतं. शारीरिक वाढीवर मॅडम याचा काही परिणाम होतो का? सातत्यानं मोबाईल पाहिल्यामुळे, सातत्यानं टीव्ही पाहिल्यामुळे शारीरिक वाढीवर त्याची ज्या वयामध्ये वाढ होत असते सर्वांगाने, त्या वाढीवर काही परिणाम होतो का? शारीरिक वाढीवर अशी आहे, की शारीरिक वाढीचं जे वय आहे, त्या वयात आपल्याला खेळणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी हम्म, ही हम्म, सगळ्यात महत्वाची आहे. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी ही होत नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि हम्म. त्यामुळं पचनाच्या बरोबर. तक्रारींपासून तक्रारी सुरू होतात. दुसरी गोष्ट मी मगाशी म्हटलं तसं, की आपल्याला भूक लागली आणि आपण जेवलोय आणि त्याचं समाधान झालंय. ही गोष्ट होत नाही. तो ताट घेऊन टीव्ही पुढे बसलेला असतो मुलगा. मग आपलं खायचं हम्म, जेवढं शक्य आहे तेवढं. आई वाढायची थांबली तर बऱ्याच वेळेला मुलं उठून जातात, असंही होतं. म्हणजे हा कुठलाच तारतम्य राहत नाही आणि त्यामुळे काय होतं, 2-3 गोष्टी आहेत, की वाढ एकतर ओबेसिटीकडे जाते. एकदम मुलं हम्म, बऱ्याचदा नको तिथं खाऊन ओबेज होतात. फिजिबिलिटी नसते, हम्म, डायजेस्ट नसतं, ही गोष्ट होते. दुसरा महत्वाचा अवयव म्हणजे डोळ्यांवर ताण येतो. ते नक्कीच आहे, की आपण हम्म, स्क्रीन टाइम जेवढा वाढवू, तेवढा डोळ्यांवर ताण येतो. आपण आता पाहिलं तर सध्या डोळे कोरडे पडणं ही समस्या अतिशय भेडसावते सगळ्यांना किंवा जेव्हा आपण आयटीच्या याच्यात हम्म, हम्म. बघतो, तेव्हा ही समस्या खूप जणांना आहे. म्हणजे डोळ्यांची ट्रीटमेंट खास करून ड्रायनेससाठी कित्येक पेशंट येतात आणि त्याच्यावर रिसर्च पण सुरू आहे. हो. मग हेच जर लहान हा म्हणजे मिथ्यायोग आहे, की ज्या वयात ही गोष्ट नकोय, त्या वयात त्याचा हम्म, जास्त परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांवर होतो. थोडासा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणू आपण, त्याचा परिणाम होतो आणि सगळ्यात कॉमन आणि हम्म, महत्वाचा परिणाम म्हणजे पोश्चरल, की मुलं जे एक प्रकारे हम्म, टीव्ही, टॅब किंवा मोबाईल सतत खाली मान घालून मोबाईल बघणं, मग मानदुखी, खांदेदुखी, डोकेदुखी ह्या तक्रारी नक्कीच सुरू होतात. म्हणजे हे शारीरिक परिणाम त्यांचे 100% होत आहेत. हम्म, हम्म, हम्म. अगदी बरोबर आहे. शारीरिक वाढीवर आणि शारीरिक परिणाम की ज्या वयामध्ये शरीर वाढतं सगळ्याच बाजूंनी, त्याच वयामध्ये जरी अशा पद्धतीने आपण सवयी लावू लागल्या तर त्या जीवनामध्ये अतिशय दुष्परिणाम घडवणार आहेत. शरीराच्या वाढीवरती त्या प्रतिबंधक आहे. अतिशय महत्वाचा दृष्टिकोन आपण मांडताय. डोपामाइन आणि दुसरं म्हणजे मेलाटोनिन सारखे हार्मोन्स आहेत, की ज्याचा आपल्या इम्युन हम्म, सिस्टीमवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे पण मुलांचं सततचं हो. आजारी पडणं, प्रतिकारशक्ती कमी, त्याला पण ही कुठेतरी कारणीभूत आहेत या गोष्टी. खरंय, खरंय. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा चिडचिडेपणा वाढतो, हिंसरपणा वाढतो. अगदीच महत्वाचं बाजू आहे. त्यामुळे नक्कीच. मोबाईलवरचा स्क्रीन टाइम कमीत कमी करणं हेच पालकांच्या हातात आहे. मला सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन यात आणखी एक दिसतोय. बऱ्याच ठिकाणी आपण निरीक्षण केल्यानंतर व्हिडिओ प्रमाणे ते आपल्या आई-वडिलांशी वागायला पाहतात. व्हिडिओमधले आई-वडील जसे त्या मुलाशी वागतात किंवा टीव्हीवरचे पालक जशा पद्धतीने वागतात, तसं गुडी-गुडी आपल्याही आई-वडिलांनी आपल्याशी नेहमीच वागायला पाहिजे. अशी एक धारणा, अशी एक मानसिकता त्या मुलांची तयार होते आणि त्यातनं मुलांचं आणि पालकांचं जे नातेसंबंध आहे, त्यातही कुठेतरी क्लॅशेस तयार होतात. तुमचं काय मत आहे? नक्कीच सर. ह्याचं कारण असं आहे, की मला असं वाटतं, की ते आभासी जगात राहत असतात. त्यांनी प्रत्यक्ष हं, हं, जगाचा किंवा समाजाचा याच्या अर्थ छोट्या मुलाला जगाचा अनुभव नसतो. पण त्याच्या समवयस्कांमध्ये हं. जर तो मिसळला, तर ह्याला पण हे नाही मिळालं, त्याला पण ते नाही मिळालं, माझ्यासारखाच हा आहे किंवा आपण शेजारी जायचो, तसं मुलं जर इकडं-तिकडं शेजारी-पाजारी गेली, तर त्यांना त्या घरातलं पण कळतं. ह्या आभासी याच्यामुळे काय वाटतं, की मीच फक्त असा आहे, बाकी सगळ्यांचं असं छान-छानच आहे. आणि मग मला ते सगळं पाहिजे. हं.
त्यामुळं आभासी हम्म, जगात हम्म, जगणं आणि त्यातच वावरणं हा खूप मोठा ड्रॉबॅक त्यांच्यामध्ये हे होतोय, त्यामुळे राहतोय. तर ह्याच्यासाठी काय होतं, की तुम्ही जेव्हा मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी कराल, तेव्हा त्यांना जो बाहेर पाडाल, त्यांना घेऊन मिक्स व्हाल कुठे किंवा त्यांना मुलांना चार एकत्र मिक्स होऊ द्याल, तर तेव्हा ही जाणीव होते. आणि याचा नुसताच हम्म, आईवडिलांशी हम्म, भांडण किंवा एक घरात ह्याच्या पुरताच परिणाम नाहीये. ह्याचा परिणाम असा होतोय, की आभासी याच्यातलं सगळं चांगलं दोन प्रकारे होतो तो परिणाम, की सगळं छान छान आहे, तर मला इतकं सगळं माहिती परफेक्ट, की मी बाहेर गेल्यावर माझं काही अडणारच नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्स काही हो, हो, मुलांमध्ये डेव्हलप होतो आणि ती त्या लेव्हलनी हम्म, मिक्स व्हायला लागतात आणि मग त्यांना तिथं ते रिलेट होत नाही, ती वेवलेन जमत नाही आणि मग त्यांचं पटत नाही आणि घरातही पटत नाही. हम्म, आणि दुसरी गोष्ट अशी असते, की काही वेळेला इतकं सगळं ह्याच्यात छान छान आहे आणि बाहेर गेल्यावर प्रत्यक्ष अनुभव वेगळाच येतो. मला रांगेत उभं राहावं लागतं, मला बँकेतला व्यवहार माहित नाहीये, मी कसं विचारू कुणाला, ह्या असा जे प्रॉब्लेम येत आहेत हम्म, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप पण होत नाही. तिथं कॉन्फिडन्स मात्र एकदम लो होऊन जातो. म्हणजे प्रत्यक्ष जगाशी हम्म, त्यांचा संपर्क तुटतोय ह्या आभासी जगामुळं. हा खूप मोठा परिणाम, हम्म, दुष्परिणाम म्हणू आपण, पण हा मुलांवर होतोय. फार महत्वाचं निरीक्षण मांडलं मॅडम तुम्ही, की या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामाजिक त्याचं वर्तन जे आहे, की बँकेत काम करण्यात अडचण येणं किंवा इतरांशी संवाद साधताना अडचण येणं किंवा एखादी समस्या समोर अचानक आली, तर ती डील कशी करायची, तिला सामोरं कसं जायचं, या सगळ्या गोष्टींचा अभाव अशा मुलांमध्ये दिवसेंदिवस जाणवायला लागतो आणि ही खूप गंभीर सामाजिक समस्या आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, की या सगळ्यावरती एकूण पालकांची भूमिका म्हणू, एकूण समाज म्हणून भूमिका म्हणू, कारण त्या मुलाचं वय लहान असतं. ते मूल तर स्वतः निर्णय घेऊ शकणार नाही, की मला मोबाईल पासून दूर जायचंय किंवा टीव्ही पासून दूर जायचंय. ते निर्णयक्षम नसतं तेवढ्या दृष्टीनं. यात सगळ्यात महत्वाची भूमिका आई-वडिलांबरोबरच सामाजिक आपण जे त्याचे शेजारी, नातेवाईक, कुटुंब, समाज म्हणून जे आहे, या संपूर्ण समाज व्यवस्थेचीच आहे. समाज व्यवस्था म्हणून आपण या दृष्टीनं पावलं उचलण्यासाठी काय करायला हवं? सर नक्कीच. कुटुंबापासून सुरू होतो तेव्हा तो आपल्याला समाजामध्येच त्याचं सगळं प्रतिबिंब दिसतं. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने जर याचा तर एखाद्या सोसायटीमध्ये जर ठरवलं, की ह्या ते ह्या वयोगटाच्या मुलांना खेळण्यासाठीचा टायमिंग आहे, तर साधारणतः मुलं हं, स्क्रीन टाइम कमी करायचा. मी तर म्हणेन, की 2 वर्षाखालच्या मुलांना खायला घालताना रडतंय म्हणून दाखवणं हे पूर्ण चुकीचंच आहे. त्या ठिकाणी तो हं, टोटल अव्हॉइड करण्यासारखी गोष्ट आहे. कारण तिथं मूल काही हट्ट करणार नाही. तुम्ही त्याला दुसरं डिस्ट्रॅक्ट केलं, हं, दुसरं हं, हे दाखवलं, की ते तिथं थांबणार आहे. त्यामुळं 2-2.5 वर्षाच्या खालच्या मुलांचा तर आपण पूर्ण टाळू शकतो. 2 ते 5 बरं. वर्षाच्या ह्याला आपण एक अगदीच वाटलं, तर एखादा तास एक मनोरंजन म्हणून सगळ्यांनी बसून त्याच्याबरोबर तसंच मग सगळ्या घरात तसंच चित्र जर दिसलं, तर यासाठी आपण सोसायटी लेव्हलला हं, कुठेतरी हे डिसिजन पण घ्यायला हरकत नाही, की एक समवयस्क मुलांचा गट आहे. तर आपण सगळ्यांच्या एक 5-6 पालक, 5-6 फॅमिलीजनी हा निर्णय जर घेतला, की नाही आपण पण ह्या नाही करायच्या. भले आपण एकत्र त्यावेळी गार्डनमध्ये खाली येऊ, फिरू, पण आपण हे नाही किंवा तुमच्या हं, हं, मुलाला तुम्ही जे घरात सांगाल, कराल, तेच मी माझ्याही मुलाकडे घरात असणार आहे. असं जर एकत्र दिसलं, हं, तर ह्याचा नक्कीच परिणाम होईल. आणि 6 ते हं, 12 हं, हं. हे वयोगट किंवा फार फार तर मी म्हणेन एक 12 ते 15, 16, 17 वर्षापर्यंतच्या ह्याला, की उपयुक्त काय आहे? त्याच्यामधनं काय नक्की आपल्याला गेन होणार आहे? आणि त्याच्याबरोबर ह्या पण गोष्टी अशा-अशा आहेत. ह्याची थोडी-थोडी मुलांना जाणीव करून द्यायला पाहिजे. जे सगळं छान-छानच वाटतं, खरं. त्याचं खरं काय हे ते पण हं, त्यांना हं, थोडंसं कळलं आणि पाहिजे तेवढा आपल्याला वापर करायचा आहे. आम्ही पण आता पुढे करतो, पण आपण नोकरी म्हणून करतोय. त्यातनं ह्या-ह्या गोष्टी आपल्याला मिळतात. हे जर असं तसं तेवढ्या तुझ्या ह्याच्या पुरता तू वापर, असं जर थोडीशी आपण त्यांना ही जाणीव करून दिली, तर एक 15-16 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये पण आपण हा स्क्रीन टाइम एक 2 तास पर डे अशा पद्धतीनं तेवढ्यावर ठेवू शकतो. कारण कमी. टाळता 5-6 वर्षाच्या पुढच्या मुलांचा टाळता येणार नाही. ही जनरेशनच त्या काळातली म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर हो. म्हणतो तशा टाईपमध्ये आता सध्या सुरू आहे. तर आपण नाही तर म्हणू नाही शकणार, पण हा नक्की कमी करू शकतो. हं. अगदी महत्वाचं विधान केलंय तुम्ही, की नाही म्हणू शकणार नाही, टाळू शकणार नाही, कारण आजची जनरेशनच तशी आहे. गरज म्हणूनही मोबाईल आपल्याला तो वापरावाच लागतो एक ठराविक नक्कीच. वयोगटानंतर. मात्र समाज म्हणून आपली एक जबाबदारी आहे. केवळ ती पालकांची जबाबदारी नाही मूल वाढवणं किंवा मुलावर संस्कार करणं. समाज म्हणूनही आपली जबाबदारी आहे. कारण त्याला वातावरणच तशा पद्धतीनं जर निर्माण केलं अवतीभोवती, त्याला दिसायला तसं लागलं, की माझ्या घरात जसं आहे तसंच बाजूला पण आहे. तसंच सभोवताली आहे.
तसंच माझ्या सोसायटीत आहे, तसंच माझ्या गावात आहे, हे जर का त्याला दिसायला लागलं आणि ते वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी त्या मुलांच्या अवतीभोवती असलेल्या समाजाची आहे, त्या सोसायटीची, त्या गावाची आहे, त्या समूहाची, त्या कुटुंबाची आहे. आणि म्हणूनच ही सामाजिक पालकत्व ही जबाबदारी म्हणून आपल्याकडे पुढे येते. या पद्धतीने जर आपण खारीचा वाटा उचलला सगळ्यांनी, तर निश्चितच मला वाटतं ही जी जटिल समस्या निर्माण झाली आहे सध्या, मुलांचा मोबाईल टाईम, मुलांचा स्क्रीन टाईम, तर ती निश्चितच कमी करण्यामध्ये आपण सगळेजण हातभार लावू शकतो. असा अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन, अतिशय सोप्या, सहज, सुटसुटीत भाषेतली अभ्यासपूर्ण मांडणी या क्षेत्रातल्या अभ्यासिका डॉक्टर मृदुला कुलकर्णी खैरनार खैरनार मॅडमनी या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत शेअर केली. आपल्या एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी त्यांनी गेल्या अर्धा तास संवाद साधला. अतिशय सोप्या शब्दात संवाद साधला आणि महत्त्वाची टिप्पणी, महत्त्वाचे दृष्टिकोन या ठिकाणी मांडले. त्याबद्दल मी त्यांना एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून धन्यवाद देतो. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद एबीसी चॅनल. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.